गेल्या 10 दिवसापासून मालेगाव, मनमाड, चांदवडसह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। रोज जोरदार पाऊस होतो आहे आणि काल तर चांदवड, दाभाडी, दिंडोरी आणि इतर भागात अक्षरशः ढगफुटी सदृश्यसारखा पाऊस झालेला आहे। त्याच्यामुळे जे पिकं होते त्याचं नव्हतं झालेलं आहे। द्राक्षबाग असो, कांद्याचे उळे असो, मका असो, ज्वारी असो, जवळपास सर्वच पिकं उद्ध्वस्त झालेली आहे। त्याच्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे। पावसाळ्यात जेवढा पाऊस झाला तेवढा उन्हाळ्यात होतो आहे। त्याच्यामुळे या वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला बळीराजा आता अक्षरशः वैतागलेला आहे। ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांचं काय नुकसान झालेलं आहे। बाबा काय म्हणाल, काय नुकसान झालं, किती लावलं, काय लावलं होतं? कांद्याचे 7 ते 8 गुंठे डोंगळे लावलेले होते, त्यांची पुरेपूर डोंगळ्याची सडून खाक झालेले, आडवे पडून डोंगळे तुटून ताटून सगळे वाऱ्याने हवालदिल झालेलं आहे। 1 रुपयाही उत्पन्न शिल्लक राहिलेलं नाही। आता इथून पुढे पुन्हा उळे कुठून आणावी ही पंचायत पडलेली आहे। बाबा तुम्ही काय म्हणाल, तुम्ही काय लावलं होतं, किती लावले होते आणि कसं नुकसान झालं आणि कशामुळे? डोंगळेचेच ना, डोंगळे कमीत कमी 90,000 रुपयाचे कांदे लावले होते मी। त्याला कमीत कमी 25-30 हजार रुपये खर्च केलेला आहे। काही राहिले नाही, फार बरबस्त होऊन गेले पाण्याने, बाळ्या होऊन गेल्या, कुठंच काही एक दाणा सापडला नाही मला। कशामुळे? आता हे पाण्यामुळे झाले, पाण्यानं अवकाळी पाणी झाल्यामुळे पाण्यामुळे निसर्गाच्या येणं आपत्ती आली। आता आम्ही उड्याला पैसा आणू कुठून, भांडवल उभं करू कुठून? काय म्हणलं शेतकरी शासनाकडे? शासनाने काय शासनानं काय करायचं आता शासनाने ठरवायचं। तुमचं किती नुकसान झालं आहे, कशामुळे झालं, तुम्ही काय लावलं होतं आणि या नैसर्गिक आपत्तीला तुम्ही कसे तोंड देत आहे? आमच्या अवकाळी पावसामुळं भरपूर नुकसान झालं। कांदा बियाण्याचं नुकसान झालं, मकाचं नुकसान झालं। 10 गुंठे डोंगळे लावले होते, काहीच प्रॉफिट नाही आहे, पूर्णपणे सपाट होऊन गेलेलं आहे। त्याच्यामुळं आता बळीराजा फार हवालदिल झालेला आहे। शासनाने याची दखल घ्यावी। बंधू, तू एक तरुण शेतकरी आहे, तुला काय वाटतं काल काय झालं किंवा गेल्या आठवड्याभरापासून कसं संकट येतोय आणि तुमचं या भागातलं काय नुकसान झालेलं आहे? गेल्या आठवड्यापासून दररोज पाऊस येतोय अवकाळी, तर 2 पिशव्या मक्याची भुईसपाट झालेली आहे, ज्वारी भुईसपाट झालेली आहे 2 एकर, खूप नुकसान झालेलं आहे। तर याच्यातून शासनाने काहीतरी पर्याय काढला पाहिजे, शेतकऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे नुकसान भरपाई। नाही, पण आता कोणत्या पिकांचं, द्राक्ष बागांचं काय झालेलं आहे आणि किंवा उळे किंवा कांदे बियाणे जे असतात याचं कसं नुकसान झालेलं आहे? कांदे बियाचं खूप नुकसान झालेलं आहे, त्यात काही राहिलेलंच नाही, सडून गेलेलं आहे। 2-3 पिशव्या मक्का लावल्या वावरात, त्या भुईसपाट झालेल्या आहे। 2-1 एकर ज्वारी होती ती नुकसान झालेली आहे, तिच्यात काही राहिलेलं नाही, चारा वगैरे जनावरांना। द्राक्षाचं खूप नुकसान झालेली आहे, पानगळ म्हणा किंवा बुरी आलेली आहे। या संकटाला आता तुम्ही कसं तोंड देणार आहे, काय तुम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे? शासनाकडून पंचनामे यावं किंवा भरपाई द्यावं ही अपेक्षा आहे। काय म्हणाल, हे वारंवार संकट येताना तुम्ही कसं तोंड देता आणि पंचनामे वगैरे होत असतात का? आता जो हा अवकाळीचा जो फटका आहे, मेन म्हणजे बीज उत्पादन, तिथंच शेतकऱ्याला खूप मोठा फटका बसला आहे। आणि आत्ताचे जे रेट निघाले, 7 किलोला 20,000 रुपयाचे रेट निघाले, जे आपण जे बियाणं घेतो आपण त्याचेवाले, आणि सरकार आत्तापर्यंत 24-48 तास होऊन गेलेले, पण अजून कुठलाही सरकारी अधिकारी यांच्या शेतामध्ये पंचनाम्याला वगैरे कोणीच नाही आहे। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सगळ्या सुविधा आता ऑनलाईन होत आहे, तर हे पंचनामे पण ऑनलाईन व्हायला पाहिजे, त्याच्या मोबाईलवरूनच व्हायला पाहिजे। ई पाणी ॲपमध्येच आता नुकसानीचं एक ॲप त्यांनी ऑप्शन दिला पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे। याचे पीक विमे पण नसतात सर, याची पण बीजासाठी पण पीक विम्याची तरतूद लवकरच व्हायला पाहिजे, हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो। पण या अगोदरही अशी आपत्ती आलेली आहे, त्याच्यामुळे ते नुकसान भरपाई मिळालेली आहे का? नेते येतात जातात, आता कोणी आलेलं आहे का? नाही, आतापर्यंत तर या भागामध्ये आलेले नाही आहे। फक्त जिथे पण गेले फोटो सेशन करतात, त्यांचं राजकीय पोळ्या भासतात, मात्र शेतकऱ्याला कुठेही मदत मिळत नाही। दिली तरी तुरळक नातेसंबंधित थोडेसे पंचनामे करतात, त्यांनाच ती मदत मिळते, सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही।
तर काय मागणी कराल, काय अपेक्षा असते अशा वेळेला जेव्हा संकट येतो तर याच्यातून सावरण्यासाठी तुम्हाला काय अपेक्षा असते सरकारकडून? सरकारने फक्त आता त्यांनी जे शब्द दिलेले आहे, या अवकाळीमुळे जे कर्जमाफीसाठी त्यांनी खूप मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या होत्या, तर कर्जमाफीबद्दल पण त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. आता हे जे शेतकरी पडलेले म्हणजे अवकाळी पावसाने त्यांचं पीक नाही पडले, तेच कोलमडून पडलेले, तर त्यांना उभं करण्यासाठी कर्जमाफी करून आणि त्यांना काही भरपाई देण्याचा प्रयत्न केला तर छान राहील. एकूणच आपण बघितलं असेल तर शेतकरी जो आहे तो एकदम हताशाने निराश झालेला आहे. कारण वारंवार जे आपत्ती येत आहे, नैसर्गिक आपत्ती येते, पंचनामे होतात, मंत्री संत्री येऊन जातात, लोकप्रतिनिधी येतात, पाहणी करतात, आश्वासन देतात, पण त्याची पूर्तता होताना दिसत नाही, असा एकही आरोप शेतकऱ्यांचा आहे. त्याच्यामुळे आता तरी मायबाप सरकारने फक्त पंचनामे न करता ती नुकसान भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, चांदवड.